दोन, धम्म तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कर्मावरून ठरवावे. ब्राह्मण प्रणीत चातुर्वर्णाचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबाबांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य. वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबाबांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य. ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापासून लहान किंवा मोठे असते, इतर दुसऱ्या कशावरही ते अवलंबून नसते. ह्या जन्मावर आधारित लहान मोठेपणाचा सिद्धांतही भगवान बुद्धांना तेवढाच घृणास्पद वाटत असे जेवढा चातुर्वर्णाचा सिद्धांत. त्यांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या कर्मानुसारच त्याचे मूल्यांकन केले जावे असा त्यांचा सिद्धांत होता. ज्या प्रसंगी भगवान बुद्धांनी आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा होता. एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जेतवनारामात थांबलेले होते. एके दिवशी सकाळी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित होती आणि यज्ञाची तयारी चालली होती. श्रावस्तीमध्ये घरोघरी भिक्षाटन करता करता अगणिक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी ते आले. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अगणिक ब्राह्मणाला फार राग आला. तो रागाने म्हणाला, हे मुंडका, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. हे बहिष्कृत माणसा, तेथेच थांब. जेव्हा ब्राह्मणाला अशा तऱ्हेने बोलताना ऐकले तेव्हा भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, वृषल कोणाला म्हणावयाचे? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे का? नाही श्रमण गौतमा, कोणाला वृषल किंवा बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य बहिष्कृत ठरतो हे मला माहिती नाही. भगवान त्याला म्हणाले, बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही नुकसान होणार नाही. यावर अगणिक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तुम्ही धरीत असाल तर सांगा, तुम्हाला काय सांगायचे आहे ते. ब्राह्मणांची संमती मिळाल्यावर भगवान म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट असतो, दीर्घद्वेषी असतो, दुर्गुणी असतो, निंदाप्रिय असतो, मिथ्या दृष्टी असतो, लोभी असतो आणि वंचक असतो त्याला वृषल किंवा बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या मनात प्राण्यांविषयी अनुकंपा नाही, त्याला वृषल किंवा बहिष्कृत समजावे. जो ग्राम आणि तेथील घरांना नष्ट करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे त्याला वृषल समजावे. जो गावात आणि जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो त्याला वृषल समजावे. जो कोणाचे घेऊन परतफेड न करता पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो त्याला वृषल समजावे. जो एखाद्या वस्तूच्या कामनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो त्याला वृषल समजावे. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो त्याला वृषल समजावे. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियाशी अनाचार करतो त्याला वृषल समजावे. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनातील वृद्ध माता पितरांचे पोषण करीत नाही त्याला वृषल समजावे. जो कुशल धर्म कोणते असे विचारले असता अकुशल धर्माची शिकवण देतो आणि कपटीपणाने शिकवतो त्याला वृषल समजावे. जन्माने कोणी शूद्र अथवा कुशल नसतो, त्याप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अगणिकाला स्वतःचीच लाज वाटू लागली.